दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत। दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखीन एका डॉक्टरला अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर शाहीनचा भाऊ डॉक्टर परवेज अन्सारी एटीएसच्या ताब्यात आहे। जम्मू काश्मीर पोलीस आणि यूपी एटीएसचा अन्सारीच्या घरावरती छापा बघायला मिळतोय। अन्सारीचा लॅपटॉप आणि कागदपत्र सुद्धा जप्त केलेली आहेत। त्यामुळे लॅपटॉपच्या माध्यमातून आणि कागदपत्रांमधून कोणते कोणते खुलासे होतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। प्रशांत दिला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात। प्रशांत, खरं तर कारवाईची जी चक्र आहेत, आता तपासाची जी चक्र आहेत ती तर वेगाने फिरताना दिसत आहेत। नवे नवे खुलासे समोर येत आहेत। बरोबर, नवनवीन खुलासे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खास करून डॉक्टर शाहीनचा भाऊ जो डॉक्टर परवेज, आता म्हणतात परवेजच्या संदर्भात अनेक संशयास्पद माहिती पुढे येत होती। त्यानंतर आता डॉक्टर परवेज अन्सारीला एटीएस ताब्यात घेतला आहे। त्याच्याकडून लॅपटॉप कागदपत्र जप्त करण्यात आलेले आहे। आपल्याला माहित असेल की दिल्ली स्फोट प्रकरणाशी संबंधित आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। यूपी एटीएसने डॉक्टर परवेज अन्सारीला ताब्यात घेतला आहे। डॉक्टर परवेज हा डॉक्टर शाहीनचा लहान भाऊ आहे। डॉक्टर परवेज अन्सारीचे नुकतेच एका आठवड्यापूर्वी इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी त्यांनी राजीनामा दिला होता आणि जम्मू काश्मीर पोलीस आणि यूपी एटीएसने मंडियाव भागात त्याच्या घरावर छापा देखील टाकला होता, ज्यातून सॅमसंगचा लॅपटॉप, मोबाईल फोन आणि काळ्या पिशवीतील काही महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती। आज त्याला तपास खास करून चौकशी ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर चौकशी अंती त्याला आता अटक करण्यात आली आहे आणि सुरक्षा यंत्रणेच्या मते या सर्व सामग्रीची तपासणी सुरू असून डॉक्टर शाहीनशी त्याचा नेमका कसा संबंध आहे, निश्चित काय नेमका संबंध आहे हे सुद्धा तपासातून समोर येईल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर दिल्ली बॉम्बस्फोटामागे जैश ए मोहम्मदचं फरीदाबाद मॉड्यूल असल्याचं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। तपास यंत्रणांना स्फोट झालेल्या कारमध्ये एका मृतदेहाचा हात सापडलेला आहे आणि हा हात फरार दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मद नबवीचा असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। त्यामुळे आता या हाताची डीएनए तपासणी केली जाते आणि हाताच्या डीएनए रिपोर्टमधून दिल्ली स्फोटात जैशचा हात आहे का याचा उलगडा होणार आहे। जुन्या दिल्लीत असलेल्या लाल किल्ल्यापासून अवघ्या 800 मीटर अंतरावर झालेला हा भीषण स्फोट या स्फोटानं केवळ दिल्लीच नव्हे तर अवघा देश हादरला। कारण देशाचा सन्मान मानला जाणाऱ्या लाल किल्ल्याला लक्ष्य करण्याचा प्रयत्न या स्फोटातून करण्यात आला। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या या स्फोटाचे धागेदोरे तपास यंत्रणांकडून शोधले जात आहेत। याचाच भाग म्हणून आता ज्या गाडीत स्फोट झाला त्या गाडीत सापडलेल्या एका हाताची डीएनए चाचणी सुरू झाली आहे। I-20 कारमधील ही व्यक्ती डॉक्टर उमर मोहम्मद नबी असू शकते असा दाट संशय गुप्तचर यंत्रणांना आहे। त्यामुळेच त्याच्या मृतदेहाच्या हातासह डॉक्टर उमरची आई, भाऊ यांचे डीएनए सैंपल घेण्यात आले। एक तो मेरे शौहर को ले गए, देवर को, बस उन दो भाइयों को ले गए थे। मदर को भी डिटेन किया? हाँ, सुबह। अच्छा, सुबह। तो आपके शौहर और उनके जो भाई हैं, वो 2 उम्र के जो भाई हैं, उनको कब पुलिस डिटेन करके ले गई? कल रात को 10 बजे। 10 बजे। हाँ। और माँ को सुबह? हाँ, माँ को सुबह। दिल्ली बॉम्बस्फोट हा सुसाइड बॉम्बरनं घडवल्याचा संशय आहे। हा फिदाईन डॉक्टर उमर मोहम्मद असल्याचा संशय गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केलाय। डॉक्टर उमरचं फरीदाबाद मॉड्यूलशी कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे। संशयित सुसाइड बॉम्बर डॉक्टर उमर मोहम्मद नबी जम्मू काश्मीरमधल्या पुलवामाचा रहिवासी आहे। उमरनं MD मेडिसिनची पदवी घेतली आहे। अनंतनागमध्ये काही काळ त्यानं निवासी डॉक्टर म्हणून सुद्धा काम केले। फरीदाबाद मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून तो काम करत होता। उमरचे वडील गुलाब नबी भट पेशानं शिक्षक आहेत। गुलाब नबीनं 10 ते 15 वर्षांपूर्वी नोकरी सोडली। उमरच्या घरात सध्या आई, 2 भाऊ आणि एक बहीण आहे। उमरनं स्वतःजवळ असलेल्या स्फोटकांचा वापर केल्याचा संशय आहे। घटनास्थळी उमरच्या हाताचा भाग मिळालाय। मुझे तो नहीं लगता, क्योंकि जिस टाइप का वो इंसान था, मुझे हैरत हो रही है। आप लोग बोल रहे हैं, मुझे हैरत हो रही है कि वो ऐसा भी कुछ कर सकता है।
वो कब निकले थे कश्मीर से, कहाँ पर नौकरी कर रहे थे आजकल? वो तो फरीदाबाद में नौकरी कर रहे थे पिछले 1.5 साल या 2 साल से, क्योंकि मेरा बेटा भी 2 साल का है। उससे पहले वो जीएमसी अनंतनाग में था। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या आधीच पोलिसांनी फरीदाबादमधील धौज आणि फतेहपूर टाका या भागातून छापेमारी करत मोठ्या षडयंत्राचा भांडाफोड केला होता। या 2 घरातून तब्बल 2900 किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट जप्त केलं होतं। त्यासोबत असॉल्ट रायफल, पिस्तूल, काडतूस आणि 20 टायमर हस्तगत केले। रिमोट कंट्रोल, वॉकी टॉकी सेट आणि आयडी बनवण्यासाठी इतर साहित्यही आढळून आलं। या स्फोटकांद्वारे 400 ते 450 शक्तिशाली आयडी बनवले जाऊ शकत होते। एवढ्या प्रचंड स्फोटकांच्या मदतीनं संपूर्ण दिल्ली एनसीआर उद्ध्वस्त करण्याचा डाव या संशयित दहशतवाद्यांचा होता हे आता स्पष्ट झालंय। पण पोलिसांनी वेळीच या षडयंत्राचा भांडाफोड केला। आता स्फोट झालेल्या कारमधील सापडलेल्या हाताचं डीएनए उमरच्या कुटुंबियांशी जुळलं तर त्यामागील फरीदाबाद मॉड्यूल, त्यातून जैश ए मोहम्मद आणि पाकिस्तानचा हात उघड होईल, ज्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा समोर येईल। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दिल्लीत झालेल्या स्फोटामध्ये काश्मीरमधील डॉक्टरांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा एक गंभीर मुद्दा समोर आलाय। उच्च शिक्षित मुस्लिम तरुण दहशतवादाकडे का वळतायत असा प्रश्न आता निर्माण होतोय। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या स्फोटातील अनेक धक्कादायक कंगोरे समोर येत आहेत। स्फोटात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा नव्हे तर भारतातल्या उच्च शिक्षित मुस्लिम तरुणांचा सहभाग असल्याचं उघड झालंय। या स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी आणि संशयित कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। डॉक्टर मुझम्मिल, आरोपी डॉक्टर मुझम्मिल हा स्फोटाचा मास्टरमाइंड असून त्याच्याकडून 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली होती। आरोपी डॉक्टर आदिल अहमद, आरोपी डॉक्टर अहमद मोहिउद्दीन कटात सहभागी होती, तर अटकेतील आरोपी डॉक्टर शाहीन सईदवर भारतात जैशी महिला विंग तयार करण्याची जबाबदारी होती। संशयित आत्मघातकी हल्लेखोर डॉक्टर उमर स्फोटात ठार झाला। हे सर्व आरोपी उच्च शिक्षित आणि डॉक्टर आहेत। हे सर्व डॉक्टर जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलमध्ये सहभागी होते। इतकंच नाही तर या सगळ्यांनी घातक शस्त्रही बाळगली होती। जर अशी परिस्थिती असेल तर ही मानसिकता कुठून आलेली आहे, त्याची कारणं काय आहेत आणि त्याच्यावरचं ठोस असे उपाययोजना काय केले पाहिजेत याबद्दल एक निश्चित प्रकारचं एक आराखडा करणं गरजेचं आहे। गुजरातमध्ये सुद्धा नुकतीच एका डॉक्टरला अटक करण्यात आली। डॉक्टर अहमद मोहिउद्दीन हा रिसिन विष तयार करत होता। त्याला 7 नोव्हेंबरला गुजरातच्या एटीएसनं अटक केली होती। हैदराबादचा रहिवासी असलेल्या अहमदनं चीनमध्ये शिक्षण घेतलं। धक्कादायक बाब म्हणजे त्यानं देशातील अनेक गर्दीच्या ठिकाणांची रेकी केली। एकंदरीतच उच्च शिक्षित मुस्लिमांमधील काही तरुण दहशतवादाच्या मार्गावर जात आहेत, जे अतिशय गंभीर आहे। कट्टरतावादी विचारसरणीच्या प्रभावामुळे काही तरुण शस्त्र हाती घेत आहेत। काही कट्टरतावादी धार्मिक नेते तरुणांना भडकवत आहेत। अन्यायाच्या भावनेतून काही जण चुकीच्या मार्गावर जात आहेत। ब्रेन वॉशिंगमुळेही दहशतवादाकडे काही तरुण ओढले जात आहेत। त्यामुळे मुस्लिम समाजातील प्रगत आणि शांततावादी नेत्यांनी पुढाकार घेऊन तरुणांचं समुपदेशन करण्याची गरज आहे। देशाचं प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि सर्व धर्मीय लोकांनी एकत्र येऊन आपला समाज आणि आपला देश हे सुरक्षित व्हावा, इथे शांतता नांदावी, इथे सलोख्याचं वातावरण निर्माण व्हावं, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत। पाकिस्तानातल्या जैश ए मोहम्मदच्या भारतातील व्हाईट कॉलर मॉड्यूलनं
दिल्लीत स्फोट का घडवला यावर एक नजर टाकूया। मसूद अझहर हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या असून ऑपरेशन सिंदूरमध्ये त्याच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाला। भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे मसूद अझहरला अफगाणिस्तानात आश्रय घ्यावा लागला होता। त्यामुळे मसूद अझहरचा बदला घेण्यासाठी जैश ए मोहम्मदच्या व्हाईट कॉलर मॉड्यूलनं दिल्लीत स्फोट घडवून आणला। मात्र ही आगळीक मसूद अझहर आणि पाकिस्तानला महागात पडू शकते, कारण ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाहीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आधीच रोखठोक भाषेत हे स्पष्ट केलंय। अब एकदम स्पष्ट है, अब फिर कोई टेरर अटैक हुआ तो भारत जवाब देगा, पक्का जवाब देगा। भारतात झालेला कोणताही दहशतवादी हल्ला हा ऍक्ट ऑफ वॉर असेल असा इशारा आधीच देण्यात आला। त्यामुळे आता पाकिस्तानात काउंटडाऊन सुरू झालंय। कोणत्याही क्षणी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारत हिशेब चुकता करेल ही भीती पाकिस्तानला सतावते आणि त्यांच्या मनातली भीती कधीही प्रत्यक्षात उतरू शकते यात शंका नाही। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।